हॅलो हॅलो हॅलो. विशाल सातवी यांनी एक मॅचला जरा अंपायरिंग करावी. हॅलो विशाल सातवी. थँक्स ब्रो. हॅलो हॅलो हॅलो. 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. हा बिग सिक्सर येतोय अभिषेक याच्या बॅटीतून आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो अनिकेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 रन. षटकाची समाप्ती होते. 12 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उत्तन संघाच्या.
चिराग, तुला थंडा पाणी सांगितलेलं ना, साधा पाणी पाठवलाय. काय रे तू. षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल तो हकीम. 15 धावा धावपळकावर. फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाही तो मोठ्या फटक्यामध्ये. एक धाव पडून पूर्ण. उत्तम संघाचा धावसंख्या पोहोचते ती 16 रन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. परवाच्या दिवशी असं जर षटक हकीम याने हाताळलं असतं तर निश्चितच न्यू स्टार संघ टॉप 3 मध्ये पोहोचला असता. काय माहित काय खाऊन आलाय. आज तिसरं षटक घेऊन थोडासा स्क्वेअर चेंडू हाताळतोय. एक धाव संघाच्या फलकामध्ये ऍड होते. स्कोर जाऊन पोहोचतो 18 रन्स. पुन्हा एकदा चिराग आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. अतिरिक्त बाउन्स भेटतो या चेंडूवर चिराग्याला आणि चेंडू जाऊन सरळ समाप्त होते विकेट किपरच्या हातात. डॉट चेंडू.
संघ घोडदेव संघ कोणी आला असेल तर एक प्रतिनिधी इथे पाठवा. अजून एक वाईट चेंडू येतोय चिराग याच्या मार्फत. एक फूट आतमध्ये गेला पाहिजे चिराग. एक सुरेख झेल समाप्त करतोय निशांक. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे तो नागले संघाचा. आज खेळतोय तो न्यू स्टार संघामधून. एक पॅक साईड बनवलेली आहे तशी. न्यू बॅट्समॅन इन होतोय तो स्टीवन. नॉन स्ट्राईक एंडला जातोय तो सध्या. पुन्हा एक स्क्वेअर चेंडू चिराग याच्या हातून. रन होत आहे 26. एक अप्रतिम चेंडू टाकला जातोय जग्याच्या मार्फत. 5 चेंडू शेवटचा चेंडू घेऊन जातो चिराग अभिषेक साठी. मंगता है तो
बाउंड्री रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी एक मोठा षटकार येतोय. हा चेंडू तर वानखेडेच्या स्टेडियमच्या बाहेर पण गेला असं वाटतं. न्यू बॅट्समन इन होतोय तो मनमीत, पण स्ट्राईक एंडला असेल तो ॲस्टल, एक हार्ड हिटर फलंदाज ज्याने हर्षद म्हात्रेला कामन स्टेशनच्या ग्राउंडवर 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले होते. तोच हा ॲस्टल. पाहूया या सामन्यामध्ये काय करामत करतोय. तिसरा चेंडू वैभव घेऊन जातो ॲस्टलसाठी. तोच ॲस्टल पुन्हा या सामन्यात एक उत्तुंग षटकार वैभव याच्या अगेन्स्ट. कीपर कडून एक खूप मोठी मिस्टेक होतीये. शेवटच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर सर्व खापर कीपरवर फुटेल वाटतं. एक झेल सोडला जातोय ऑस्ट्रेलियाचा. पाचवा चेंडू वैभव याच्याकडून. तोच ॲस्टल. मी म्हटलं होतं हा झेल कदाचित खूप महागडा पडेल. चौवेचाळीस. आत्ता मात्र धावसंख्येला एक मोठा आकार येताना दिसतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा, परंतु मिसटाईम होतोय. रनआउटची संधी. एक खूप रनिंग, 2 बॅट्समन, एक बॅट्समन आणि बॉलरच्या मध्ये. बॉलर विजयी आणि रनआउट. 45 धावा धावफलकावर लागत आहेत त्या उत्तम संघाच्या. 46 रन्स टू विन न्यू स्टार. पाहूया न्यू स्टार ह्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करतोय.
हॅलो. जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 46 धावा हव्यात. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला कमीत कमी 12×48 म्हणजे 11.5च्या सरासरीने तुम्हाला जायचं आहे. एकीकडे बघूया आता कामन न्यू स्टार हकीम खान यांच्या नेतृत्वात उतरलेला संघ आणि समोर आहे तो उत्तनचा संघ. सागरी विरुद्ध डोंगराळ भाग असा हा सामना आहे. सागरपट्ट्यात खेळणारे खेळाडू उत्तनचे आणि डोंगराळ भागात खेळणारा आहे न्यू स्टार संघ. मला वाटतं की या खेळपट्टीवरती आज पावसाळी क्रिकेट म्हणण्यापेक्षा उन्हाळी क्रिकेट झालेलं आहे. खेळपट्टी संपूर्ण ठणठणीत आणि कोरीकरी. नाणेफेकीसाठी गोरदेव आणि टीम 94 म्हणजे राहील कंपनी याने टॉससाठी यायचं आहे. गोरदेव विरुद्ध टीम 94. तसं टीम 94 हा गाजलेला संघ आहे कामन भागात आणि गोरदेव हा संघ भाईंदरच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने गेली कित्येक वर्ष जेव्हा भानुदास पाटील, अमोल वेतसकर, विवेक कारेकर हे खेळाडू होते तेव्हापासून गोरदेवचा ओम ब्रह्मदेव संघ हा या भागामध्ये 1 नंबरचा संघ होता आणि त्याच नाव घेऊन गोरदेवचा संघ इकडे आलेला आहे. नाणेफेकीसाठी यायचा आहे. 94 वर्सेस गोरदेव आता चाललेला सामना हा हकीम खान यांचा न्यू स्टार वर्सेस उत्तन ना भाई उत्तन. हे बेटा 46 धावांचं आव्हान. माफक आव्हान आहे असं बोलता येणार नाही कारण 11:30च्या गतीने धावा काढायच्या आहेत आणि पावसाळी खेळपट्टी आहे. दमट वातावरण आहे आणि चेंडूसुद्धा हा रबरी बॉल असल्याकारणाने कधी कधी बॅटवर आलेला चेंडूसुद्धा बाहेर जात नाही. निश्चितच चांगला सामना होईल ही अपेक्षा. जमलेल्या खेळाडूंना थोडेपुरते प्रेक्षक आहेत त्यांनासुद्धा हा चांगला सामना इकडे बघायला भेटेल. फलंदाजीचा ते निशांक जो नागल्यातर्फे आपला नेहमी खेळाडू दिसतो, एक चांगला खेळाडू निशांत आहे. मला वाटतं नागल्याचा खेळाडू आहे काय हा निशांत आहे. राईट हँडर आहे तो, लेफ्ट हँडर आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अनिकेत. निशांत आणि अनिकेत हे सलामीचे 2 सलामीवीर. 46 धावा हव्यात त्या 24 चेंडूत. आमच्या मुकेश भाई यांनी स्वर्गीय आमचे जे निकेश जायस्वाल होते त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. मनोज म्हात्रे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. ते नेहमी हा संघ आणायचे आणि त्यांचा कित्ता त्यांच्या भावांनी पुढे सरकवा लावला आहे. गोलंदाज आहे तो रायनल, एक चांगला गोलंदाज. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, दोन्ही पायांच्या मधून चेंडू जातोय. ऑन्ट्रे करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटीत आला नाही. बाकीचं काम यष्टेक्षक करतो. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 0. इक्वेशन आहे ते आता 23 चेंडूमध्ये 46 धावा काढायचे आहेत. रायनल हो चांगला चेंडू यावेळेला. खरोखरच ओपनला खेळणारा हा खेळाडू आहे आणि निश्चितच मागच्या सामन्यातसुद्धा त्याची गोलंदाजी बघितली होती. अतिशय वाखाण घ्यायचो की गोलंदाजी अतिशय चप्पल खेळाडू आणि हा अचूक टप्पा आणि अचूक भेदक मारा हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. रायनल तिसरा चेंडू घेऊन याला ऑफसाईडला मारलेला चेंडू फक्त एकच धाव भेटेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे होते. धावसंख्या होते ती 1 धावेने सुरुवात होते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 1. आता उरलेल्या 21 चेंडूमध्ये 45 धावा काढायचे आहेत. जसं चेंडू जातात धावांचं जे सरासरी आहे ती वाढत जाते. आता पहिल्यांदा आला आहे तो अनिकेत आला आहे स्ट्राईकला. रायनल तो अनिकेत जोरकास मारण्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या थोडा बाहेर पडतो. थोडासा गोलंदाज मारण्याचा प्रयत्न करतो, चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि फलंदाजाला काही जमत नाही. 4 चेंडूमध्ये 1 धाव. फारच खराब सुरुवात. धावांचं ओझं मोठं आहे आणि धावाची सरासरी वाढत आहे. रायनल हा चेंडू यावेळेला चांगला फटका आहे. बघूया झेल होतोय की काय. आणि एक सोपा झेल तिकडे सुटलेला आहे. 1 धावावर समाधान मानावं लागेल. झेल व्हायला पाहिजे होता लॉंग लेगच्या दिशेने मात्र झेल सुटलेला आहे. धावसंख्या 2 बिनबाद 2. शेवटचा चेंडू बहुधा या षटकातील. अतिशय सुंदर गोलंदाजी टाकली ती रायनलनी. मागच्या सामन्यातसुद्धा त्याने एवढी भेदक गोलंदाजी केली होती की पहिल्या षटकात 2 गडी त्याने बाद केले होते 6 धावा देऊन. रायनल शेवटचा चेंडू घेऊन जातोय निशांतसाठी. चांगला चेंडू आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे.
फक्त 2 धावा दिलेत. मी मगाच सांगितलं सरासरी वाढते. पहिल्या षटकाच्या समतीने धावसंख्या ती बिनबाद 2 धावांचं टार्गेट आहे ते 46 धावांचं. उरलेल्या 3 षटकात म्हणजे 18 चेंडूमध्ये आता 44 धावा काढायच्या आहेत. मग जवळजवळ 15:15च्या गतीने धावा काढायच्या आहेत. 15-45 आणि धावांचं टार्गेट वाढत आहे, ओझं वाढत आहे. आणि सलामीचे दोन्ही फलंदाज मात्र तिकडे काहीच करू शकत नाही. त्यांची हतबलता आहे. गोष्ट इकडे बघितली मी नेहमी की या लिमिटेड 4 ओव्हरच्या किंवा 5 ओव्हरच्या मॅचमध्ये फलंदाजाचं इंटेन्शन असते ते लॉंग ऑनला मिड विकेटला मारायचं. ऑफ साईडला फारच कमी खेळाडू बघतोय मी खेळताना. आणि तलवार जी फिरते ती उजव्या बाजूने ऑनच्या साईडला. मुन्ना आलेला आहे गोलंदाजीसाठी. मुन्ना चांगला चेंडू झेल होऊ शकतो तिकडे, मात्र फारच पुढे पडलेला एकदा पूर्ण. ते दुसऱ्या धावासाठी दोन्ही फलंदाज जातात. इनर एज घेतला, थोडासा आउटर एज घेतला आणि चेंडू कव्हरच्या दिशेने गेला. कोणताही खेळाडू नव्हता. 2 धावांनी धावसंख्या होती ती 4 बिनबाद 4. अतिशय संत सुरुवात आहे. धावांचा ओघ आहे तो संत आहे. वेग वाढवायला पाहिजे सामन्यात राहायचं असेल तर. मुन्ना पुढचा चेंडू घेऊन जोरकस मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटीत येत नाही. बघूया एक धाव पूर्ण ते एका धावावर समाधान म्हणायला धावसंख्या होती ती 5 बिनबाद 5. जी गोलंदाजी आहे अचूक टप्प्याची गोलंदाजी टाकतात उत्तमचे खेळाडू. त्यांना माहिती आहे की धावा काढायचे आहेत, फलंदाज चुका करणार आणि चांगली गोलंदाजी टाकतात. पुढचा चेंडू चांगला चेंडू या वेळेला क्रॉस करून जातोय. लेफ्ट राऊंड द विकेट टाकलेला हा चेंडू आणि धावसंख्या होती ती 5 बिनबाद 5. धावांचा ओझं वाढत चाललेला आहे, सरासरी वाढत चाललेली आहे. मुन्ना डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकतोय. यावेळेला भिडकावलेला चेंडू बघूया आणि घेतलेला झेल. धावसंख्या येते आता 5 2 बाद 5 एक बाद. पहिला फलंदाज बाद होतोय. माझा स्कोरर मला सांगतोय या दोघांनी किती चेंडू खेळले. 9 चेंडू खेळले त्या दोघांनी आणि धावा काढल्या त्या 5. अत्यंत अपयशी अशी सलामी. धावांचा ओघ वाढवायचा होता. धावा तुम्हाला जेव्हा टार्गेट आहे तुम्हाला 46 धावांचा तर फटकेबाजी व्हायला पाहिजे होती, मात्र गुण द्यायला पाहिजे ते उत्तमच्या गोलंदाजांना. अतिशय अचूक टप्प्याची खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्यांनी टाकली आणि शक्यतो त्यांचा मारा हा मधल्या एष्टी ते उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेर राहिला किंवा मधल्या एष्टीवर राहिला आणि अचूक आत्तापर्यंत त्यांनी फेकी केलेली आहे. 9 चेंडूंचा सामना संपला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे. धावसंख्या ती 5 एक गडी बाद 5. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ते मला वाटतं यावेळेला काही करता येत नाही तिकडे अनिकेत या नावाच्या खेळाडूला. धावसंख्या ती 5. शेवटचा चेंडू घेऊन जाणार आता मुन्ना. खरंच मुन्नाबाई MBBS आणि त्याने खरोखरच डिग्री नसेल मात्र गोलंदाजी डिग्री दाखवलेली, आपला क्लास दाखवलेला आहे. अतिशय उत्तम गोलंदाजी करतोय. डाव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी यावेळेला षटकार जातोय. चांगला फटका मागताय अनिकेतला. लेट आहे सनम लेकिन थोडासा दुरुस्त आहे एवढंच सांगेन. धावसंख्या झाली ती 11. उरलेल्या 2 षटकात म्हणजे 12 चेंडूमध्ये आता 43 धावांची गरज. सॉरी 33 धावांची 35 धावांची गरज. 94चा कॅप्टन आणि दहा मिनटं थांबू शकता. सामना रंगतदार अवस्थेत आहे आणि त्याला ब्रेकिंग न्यूज करू नका, ब्रेकअप लावू नका. चांगलं चाललेलं आहे. 35 धावा हव्यात त्या 12 चेंडूत. 17.5ची गती आहे. धावा काढायच्या आहेत. नवीन गेल्या फलंदाजा क्लिंटन आहे बॉलर आणि फलंदाज आहे तो निशांक. तर्फे खेळतोय हा खेळाडू. अतिशय चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. बघूया काय करतोय.
क्लिंटन समोरून येतोय, मोरीच्या बाजूने क्लिंटन आणि समोर फलंदाज आहे तो निशांक. पहिला चेंडू घेऊन तो राऊंड द विकेट आणि घसरून पडलेला आहे तिकडे. खरोखरच फार मोठी रिस्क आहे पावसाळी क्रिकेटची. आणि एक वैशिष्ट्य असं आहे की इकडे एकही डॉक्टर उपलब्ध नाही आहे. कालपासून हे सामने चालू झालेत, परवापासून एकही डॉक्टर इकडे उपलब्ध नाही आहेत. आणि खरोखरच एखाद्याला जर गंभीर इजा झाली तर प्रत्येकाने इन्शुरन्स काढलेला आहे की नाही काय ते मला माहिती नाही, मात्र आयोजकांवरती जबाबदारी येईल एवढं निश्चित. आयोजकांनी ती जबाबदारी उचलली पाहिजे आणि ती राहील. कारण मागच्या वेळेला अकबर हे इंजर्ड झाले होते आणि त्यांची दाद कोणी घेतली नाही, तसं होता कामा नाही. क्लिंटन फार मोठं नाव आहे. हो, चांगला चेंडू, नावाप्रमाणे वागणारा हा खेळाडू राऊंड विकेट गोलंदाज टाकतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बिल क्लिंटन आणि त्यांच्या नावाचा हा खेळाडू. अतिशय मोठ्या नावाचा हा खेळाडू, उंची मध्यम, मात्र त्याची गोलंदाजी स्टाईल राऊंड विकेट टाकतोय. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी टाकले आहेत, दोन्ही चेंडू चकवलेले आहेत. हा चेंडू यावेळेला जोरकस मारायचा प्रयत्न आणि झेल होऊ शकतो आणि हा झेल झालेला आहे. तिसरा गडी बाद झाला निशांकच्या रूपात. धावसंख्या येते माझ्याकडे बघ ना, धावसंख्या किती सांग. अरे ते नंतर मोज रे, धावसंख्या सांग मला. हां, 11 धावा आहेत. मी मराठीत बोलतो, माझा धाव फलक जो चालवतो तो बोलतो हिंदीमध्ये. खरं कॉम्बिनेशन आहे. 11 धावा फलकावर आहेत. धावसंख्या 11. चेंडू टाकून झाले तिसऱ्या षटकातील ते 2 झाले का 3 झाले. 2 चेंडू टाकलेत. निशांका निराशा करून येतोय. आतापी धावसंख्या हवी आहे ती 35 धावा ना बेटा, 35 हवेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 10. एक सुनसान असं क्रिकेट आहे आणि खरंच अशा क्रिकेटला समालोचन करायला सुद्धा मजा येत नाही. काहीतरी प्रतिकार झाला पाहिजे तरच मजा येते. बाबू क्लिंटन, हो, चांगला चेंडू, काही करता नाही. अनिकेत हा एक असा फलंदाज आहे, एक षटकार जरूर मारला आहे, पण त्याने आपल्या संघाला मात्र खराब परिस्थितीत नेऊन ठेवलेला आहे. काही चांगली फलंदाजी त्याला करता आलेली नाही आहे. क्लिंटन अनिकेतसाठी आणि परत चेंडू उगतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी टाकतो तो क्लिंटन. आता 8 चेंडू धावाव्यात त्या 35 का 34 35. कठीण झालेला आहे. एकतर्फी सामना, निरागस असा सामना. मलाही समालोचन करायला जराही मजा वाटत नाहीये. क्लिंटन आणि यावेळेला जोरदार फटका, षटकार होईल हा आणि षटकार. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणणार नाही, कारण वेळ निघून गेलेली आहे. सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया असं म्हणावंसं वाटतं. आता धावसंख्या आहे ती 17. म्हणजे तब्बल त्यांना धावाव्यात 29 धावाव्यात 7 चेंडूत. हा, एखादा जर मोठा फटका आला हा या चेंडूवर तर सामन्यात ते येऊ शकतात. क्लिंटन जोरकस मारला फटका, मात्र हवेत चेंडू आहे. एकाच धावा समाज दुसऱ्या धावासाठी दोन्ही फलंदाज होतात आणि 2 धावा वेगाने पूर्ण करतात. धावसंख्या आहे ती 19 झालेल्या आहेत आणि धावा हवेत त्या 27 आहेत. शेवटच्या षटकात 27 धावा. शेवटचं षटक कोण हाताळतोय बघूया. सुक्कू सेकंड आलेले आहेत माझ्याकडे. सुक्कू सेकंड दाखव, चेहरा दाखव त्याला. हा, 27 धावा हव्यात तिकडे विजयासाठी. कोण आले? हजरत भाई. आता शेवटच्या षटकात धावा हव्यात त्या 27 ना भाई, 27 धावा हव्यात. आणि बघूया, मोठ्या फटक्यांची जरूरत आहे. सुरुवातीचे 4 चेंडू जर मोठे फटके आले तर निश्चित सामन्याला कलाटणी भेटेल. हा चेंडू ऑफच्या दिशेने मारलेला चांगला देखणा फटका आहे, मात्र 4 धावांसाठी चेंडू जातोय. खरोखर अतिशय सुरेख फटका आहे.
परिस्थितीत खेळणं वेगळं आणि परिस्थितीच्या विरोधात खेळणं वेगळं. एक चांगली गोलंदाजी इकडे होते असताना एक चांगला खणखणीत असा ऑफ ड्राईव्हचा फटका आलेला आहे. आणि या इकडे या स्पर्धेचे भाग्यविधाते करता जोरता माझे बंधू, आमचे मित्र, माझे एकेकालचे क्रिकेटचे सहकारी आणि कामन भागातील एक चांगलं नाव हजरत शेठ आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे माझ्याकडून आणि संपूर्ण आयोजकाकडून. धावसंख्या झाली ती 24. या भागात कोणतंही सामाजिक काम असो, कोणत्याही क्रिकेटचे काम असो, कोणतीही स्पर्धा असो, त्या स्पर्धेला हातभार लावणार म्हणजे एक नाव आमच्या भागामध्ये हजरतभाई शेठ. खरोखरच अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, त्याच्यापेक्षा वागणं चांगलं. कुबेर आहेत ते, परंतु कुबेराच्या महालात जात नाही, तर नेहमी ते झोपडीतल्या माणसाला साथ देतात आणि एक सामाजिक काम फार मोठं त्यांचं इकडे आहे. खरोखर त्यांच्या कामाला मी सलामी देतोय. धावसंख्या आहे ती 24 धावा हव्यात, त्या 23 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा हव्यात, 4 चेंडू शिल्लक. मोठे फटके येण्याची जरूरत आहे. अनिकेत जोरकस मारायला फटका वेळेला मात्र चेंडू जाणार चौकार आणि चौकारांनी धावसंख्या झाली ती. आता 3 चेंडूमध्ये 18 धावा पाहिजेत, 3 षटकार यायला पाहिजेत. अनिकेतमध्ये ती कॅपॅसिटी आहे, त्याने 2 षटकार 1 चौकार मारलेला आहे. आता हीच वेळ आहे आपला परफॉर्मन्स दाखवण्याची. 94 आणि त्यांनी इकडे टॉससाठी यायचं आहे. राहिल अँड कंपनी त्यांनी टॉससाठी यायचं आहे. बेटा हा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटीत चालला नाही, एक धाव भेटते. धावसंख्या झाली ती 29 धावा आणि धावा हव्या आहेत आता त्या 20 ना भाई, 21 धावांची गरज, 17 धावांची गरज. माझ्यासमोर हजरत शेठ यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय आणि कॉल झालेला आहे आणि तो मला वाटतं 94 संघाने जिंकलेला आहे. खराब चेंडू होता, डॉट बॉल गेलेला आहे आणि शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू आणि 17 धावा. अवाक्य बाहेरची गोष्ट, अशक्यशी गोष्ट. आणि हा चेंडू रिव्हर्स मारायचा प्रयत्न आणि जिंकलेला आहे तो उत्तनचा संघ. 2 आगोपाठ सामने जिंकलेले आहेत. त्यांच्याकडे अभिनंदन. त्यांच्या पुढच्या वाटचालीस माझ्यातर्फे शुभेच्छा आणि अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं. ज्यांनी इकडे या स्पर्धेत भाग घेतला, हार जीत होत असते, त्यांचंसुद्धा अभिनंदन. त्यांनाही पुढच्या कुठल्या एखाद्या स्पर्धेसाठी माझ्यातर्फे मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि इकडे खाली मला माझे जे सहकारी कॉमेंटेटर होते त्यांनी ते